तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नांदगाव शहरात चोरांची दहशत कायम, नागरिकांमध्ये भीतीचे सावट। एक चोर दो सिपाही, आहा हा हा। नांदगाव शहरात चोरांची दहशत कायम आहे असे आज तरी चित्र पाहावयास मिळत आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 52/2026 मध्ये पेंढारकर यांचे 27 ग्राम सोन्याच्या अंगठ्या चोरी गेल्याचा तपास लागत नाही तोपर्यंतच गोविंद अग्रवाल यांनी HDFC बँकेतून 5 लाख रुपये काढून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेहमीप्रमाणे गेले असता समितीच्या आवारात गाडी पार्क केली। गाडीमधून 5 लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 59/2026 गुन्ह्याचा तपास लागत नाही तोपर्यंतच आज सेवानिवृत्त जवान सूर्यभान काकळीस यांनी HDFC बँकेतून 3 लाख रुपये काढून घरी गेले असता आपल्या निवासस्थानी ॲक्टिवा गाडी लावली व घरात पाणी पिण्यास गेले असता बाजूच्या महिलेने ओरडून सांगितले, तुमच्या गाडीच्या डिक्कीतून पिशवी घेऊन 2 इसमांनी हिरो होंडा शाईन गाडीवर बसून निघून गेले। तेव्हा मी बाहेर आलो असता हिरो होंडा शाईन गाडीचा तपास घेतला असता न मिळाल्याने मी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 63/2026 दाखल करण्यात आला आहे। गेले 8 दिवसात सोनसाखळी, 27 ग्राम चोरी, 5 लाख, 3 लाख या गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी नांदगाव पोलिसांनी कंबर कसली आहे। आता नांदगाव तालुक्यातील जनतेला कळेल कानून के हात कितने लंबे होते हैं। कॅमेरामन विजय भावसार, नांदगाव। संपादक विजय धामणे, नांदगाव।